नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत गुलाल उधळणार कोण याची सर्वांना उत्सुकता। उरणमध्ये भावना घाणेकर आपली तुतारी वाजविणार की शोभा कोळी यांच्या रूपाने कमळ फुलणार। उरण नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी पार पडली असून 67.91% मतदान झालं होतं। सदर निवडणुकीचा निकाल न्यायालयाच्या निर्देशानुसार रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 9:30च्या सुमारास उरण नगर परिषदेच्या प्रांगणात लागणार आहे। यासाठी प्रशासन सज्ज झालं असून पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावनाताई घाणेकर या आपली तुतारी वाजविणार की भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळी शहा यांच्या रूपाने उरण शहरात कमळ फुलवणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली। उरण नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी पार पडली। यावेळी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। उरण नगर परिषदेत एकूण 10 प्रभागातून 21 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशा एकूण 22 पदांसाठी निवडणूक घेण्यात आली। नगराध्यक्ष पद महिला राखीव असल्याने सर्व पक्षांच्या गणितात मोठी उलथापालथ झाली। योग्य महिला उमेदवाराच्या शोधासाठी यावेळी पक्षांना धावाधाव करावी लागली। या निवडणुकीत 13,311 पुरुष आणि 12,903 महिला असे मिळून 26,214 मतदार होते। यापैकी 17,895 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने एकूण 67.91% मतदान झालं होतं। त्यामुळे मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। महाविकास आघाडीतर्फे भावना घाणेकर या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर मैदानात उतरल्या होत्या, तर भाजपतर्फे शोभा कोळी यांनी कमळ या चिन्हावर उमेदवारी लढवली। तर शिवसेना शिंदे गटाच्या रुपाली ठाकूर यांनी धनुष्यबाण या निशाणीवर आणि एक अपक्षही रिंगणात उतरले असले तरी खरी लढत ही भावना घाणेकर व शोभा कोळी यांच्यातच होणार अशी चर्चा सुरू झाली। त्यामुळे उरणकरांच्या नजरा या दोन्ही महिला उमेदवारांच्या विजयाकडे खिळल्या आहेत। एकंदरीत उरण शहराच्या विकासासाठी कोण नगराध्यक्ष होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता लागून राहिली। नगरसेवकांच्या 21 जागांवर महाविकास आघाडी व भाजप यातच मुख्य सामना झालाय। प्रभागनिहाय मतदारसंख्या पाहता प्रभाग 1 ते 9 मधून प्रत्येकी 2 नगरसेवक तर प्रभाग 10 मधून 3 नगरसेवक निवडले जाणार आहेत। सदर निवडणुकीचा निकाल हा लांबल्याने रविवारी पार पडणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिप मुलानी यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतलाय। एकंदरीत भाजपा व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एकच धाकधूक वाटली असल्याचं दिसून येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर।